हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघणार आहोत 34 साईजसाठी. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि समजलं नाही काही तर कमेंट करून नक्की विचारा. आपण 34 साईजला जो प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो त्यामध्येच आपण 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे योग पट्टीवाला प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण बघणार आहोत. तर कटिंग ही स्टेप बाय स्टेप आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कुठे काय करायचं काय नाही, व्यवस्थित मापं कशी टाकायची ते तुम्ही व्यवस्थित बघा. तर इथं बघू शकता मी पेपर घेतलाय असा. ओपन बाजू त्या साईडला आहे, बंद बाजू माझ्या साईडला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ओपन बाजू पण आपल्या साईडनी ठेवू शकता. तर चला, मी ओपन बाजूच माझ्या साईडला ठेवली, म्हणजे आपल्याला नंतरून इथला भाग हा कटच करावा लागतो, कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहे. त्याच्यामुळे मी ओपन बाजू माझ्या साईडनी घेतली. इथे बघा, आपण सगळ्यात पहिलं उंची टाकायची आहे. 34 साईज आहे, तर ह्या कस्टमरला ब्लाऊजची उंची जास्त लागतीये, म्हणजे जवळजवळ 15 इंच संपूर्ण उंची लागतीये. छाती आहे 34 साईजची, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकून घ्या. तर बघा, 15 इंच प्लस त्याच्यामध्ये मी 1 इंच घेतलेलं आहे, तर 16 इंचावर मार्किंग करून घेतलं. जर तुमची उंची 14 असेल तर 15 घ्या, 13.5 असेल तर 14.5 घ्या. जी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्या. या पद्धतीने उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. बघा, मी शोल्डर घेतेय 5.5 इंच. हे कस्टमर म्हटलं ताई शोल्डर पट्टी मोठी असली तरीही चालणार आहे त्यांना, तर आपण इथं 5.5 पेक्षाही जास्त घेऊ शकतो. तर मी इथं 5.5 इंचच घेतेय. 5.5 इंच पण घेऊ शकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं शोल्डर थोडंसं मागं पुढं करून घेऊ शकता, तुमच्या शोल्डर पट्टीच्या याच्यानुसार. त्याच्यानंतर जी मुंडा उंची आहे ती आपण इथं घेणार आहोत 5.5 इंच. 5.5 इंच इथं परत एकदा चांगलं चेक करून घेतलं. आता ही लाईन ओढून घेतली. यामध्ये तुम्हाला कोणता चार्ट यूज करायचा नाहीये, तुम्हाला काही यूज करायचं नाहीये. ही मापे टाकून तुम्ही सहजपणे 34 साईजचं 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करू शकता, तेही पण एकदम सोप्या पद्धतीने. इथे तुम्हाला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. तर 34 छाती आहे, 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच. 8.5 इंच त्याच्या पुढे घ्यायचं शिलाई मार्जिन 1.5 किंवा 2 इंच. मी 2 इंच शिलाई मार्जिन टाकून घेतलंय आणि तर लाईन ओढून घेऊ आपण ही, आणि खालच्या साईडला पण ही लाईन ओढून घ्यायची. इथून द्यायचा आहे शेप द्यायच्या आधी जी मुंडा लाईन आहे, आपण मुंडा उंची घेतलेली 5.5 इंचाची, त्याचा काढायचा मधला सेंटर. बघा, या मधल्या सेंटर पासून आता इथं शेप द्यायचा. तुम्ही मोजून 1 इंच किंवा 1.25 इंचावर हा मार्जिन जे आहे ते घेऊ शकता मोंढ्याचा शेप. बघा, या पद्धतीने, कारण की डीप गळा आहे ह्या कस्टमरचा, त्यामुळे मी थोडंसं खेटूनच घेणार आहे. हा बॅक पार्टचा आपण मोंढ्याचा शेप देऊन घेतला आणि आपण लगेचच फ्रंट पार्टचा पण देऊन घेऊ. तर आपण 3 प्रिन्सेस कट साठी आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घेणार आहे मी, म्हणजे कोणता पण झोळ वगैरे असेल तर तो येणार नाही. आतमध्ये डाऊन करून घ्यायचं आणि या पद्धतीने याला पण असा खोल शेप देऊन घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने शेप देऊन घेतला म्हणजे हा आपला बॅक पार्टचा शेप झाला, हा फ्रंट पार्टचा झाला. आता घ्यायचा आपल्याला शोल्डर पट्टी. तर ह्या कस्टमरनी सांगितलं ताई मला शोल्डर पट्टी मोठी असली तरीही चालेल, म्हणून आपण 3 इंच शोल्डर पट्टी ठेवू आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेऊ. आता इथं जर गळा रुंदी चेक केली तर इथं राहती 2 इंच. शोल्डर पट्टी मोजल्यानंतर तुमचं जेवढं पण गळा रुंदी ओपन राहील तेवढी आपल्याला इथं घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं पुढचा गळा. तर इथं पुढचा गळा जो आहे तो आहे बघा
7 इंच. आता इथं आपली गळा रुंदी आहे 2 इंच, पण आपण खालच्या साईडनी गळा रुंदी ही वाढवू शकतो, 2.5 इंच पण घेऊ शकतो. आणि त्याच्यानुसार हा गळाचा बॉक्स काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर गळा आकार देऊन घ्यायचा. जो ही आकार द्यायचा आपल्याला तो पान गळा देऊन घेऊ शकता, गोल गळा देऊन घेऊ शकता, जो ही आकार द्यायचा त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. बघा नॉर्मल मी असा खाली खोल पानाचा आकार काढून घेतलाय. आता आपल्याला काय करायचं, योगपट्टीवाला प्रिन्सेस कट आहे आपला, बरोबर. सगळ्यात पहिलं जेवढं पण आपलं प्रिन्स कटचं माप आहे ते सगळं टाकून घ्यायचं. कसं तर हे बघा, जसं आपण इथं घेतलं आपलं जी छातीचा 10वा भाग आहे तो टाकून घ्यायचा 3.4, तर मी इथं 3.5 इंचावर मार्क करून घेते. बघा 3.5 इंचावर इथून जेवढी पण तुमची टक्स लाईन आहे, जेवढी पण आपली कटोरीचा टक्स पॉइंट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. जसं आता 10 इंच आहे, 10 इंच कटोरीचा टक्स पॉइंट आहे, तर आपण तो घेऊया इथं 10.5 इंचावर. जेव पण आलेला असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्यायचा, म्हणजे ही झाली आपली टक्स लाईन. आता ती खाली जेवढा आपण 10वा भाग टाकला तेवढाच आपल्याला इथं टाकून घ्यायचा आणि हा पॉइंट असा खाली जोडून घ्यायचा. आता पाऊण इंच दोन्ही साईडनी मार्क करायचं इथं. हे बघा पाऊण इंच करून घेतलं. आता ही योगपट्टी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे बरं का. जसं नॉर्मल ब्लाऊज आपण कट करतो, टाकून घेतो माप, तशीच टाकून घ्यायची. बघा मी इथं 2.5 इंचावर मार्क केलं आणि दोन्ही साईडनी जेवढं आपलं वर खाली अंतर आहे तेवढंच वरती पण घ्यायचं पाऊण इंचाचं इथं. आणि या पद्धतीने याला हे करून घ्यायचं. बघा अशी शेप देऊन घ्यायचा. शेप देऊन घेतल्यानंतर वर 1 इंच अंतर असं हे करून इथं हा आकार द्यायचा प्रिन्सेस कटचा. देऊन दिल्यानंतर आपल्याला इथून असं पाव इंच या पद्धतीने हे करायचं. पाव इंच आपण अंतर हे काढून घ्यायचंय आपल्याला, नंतरून कट करायचंय ते. आता हे झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय बघा, आपली पुढची प्रोसेस काय करायची. आता इथे योगपट्टी आपल्याला किती घ्यायची आहे, 2 इंच किंवा 2.5 इंच, तेवढी इथं ही योगपट्टी काढून घ्या. ह्या ब्लाऊजची उंची ना 15 इंच प्लस 1 इंच आहे, उंची जास्त आहे, त्याच्यामुळे मी इथं योगपट्टी जी आहे ना ती 2.5 इंचावर टाकली. जर तुमची उंची कमी असेल ब्लाऊजची तर तुम्ही इथं काय करू शकता, 2 इंचाचीच योगपट्टी टाकून घेऊ शकता. आता इथून आपण 2.5 इंचाची योगपट्टी घेतली, इथूनच आपल्याला पाऊण इंचाचं शेप द्यायचा आहे. बघा या पद्धतीने इथे हा शेप देऊन घ्यायचा. खाली कोणतंही मार्जिन वाढवू नका, फक्त ह्या साईडला ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती मार्क करू त्यावेळेस आपल्याला इथे हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता ते मी ब्लाऊजवरती कसं मार्क करेन ते पण तुम्हाला सांगणार आहे. आता हे कटिंग आपली इथं झालेली आहे. आता हे सगळं आपण माप काय करायचं, कट करून घ्यायचं. ज्यावेळेस आता आपण हे कट करू ना, मी पुढची प्रोसेस पण तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिला आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच कट करून घेऊ आपण. व्हिडिओत काही समजलं नाही तर व्हिडिओला मध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक पण करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी पहिले व्हिडिओ जे आहेत ना ते असे खालीच असायचे माझे आणि तेच मैत्रिणींना खूप आवडायचे. आणि मी आता नंतर टेबलावर व्हिडिओ बनवत होते ते बंद करून टाकले. आता मी आपण इथं खाली असं फडशीवरच मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून दिसायला पण व्यवस्थित दिसतं, स्पष्ट दिसतं. इथे बघा आपण हा बॅक पार्ट काढून घेतला बाजूला, बरोबर. आता तो साईडला ठेवू. आता जो फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार होता तो आपण इथं कट करून घेऊ. कट केला. आता जी योगपट्टी आहे ती कट करून घेऊ. कट केल्यानंतर आता जो काय आपण शेप घेतलाय तो आपल्याला इथे कट करायचा. आणि जे पण आपल्याला वेस्ट आहे
इकडनं जर हे आपण काढलंच नाही तर आपल्या प्रिन्सेस कटमध्ये पफ हा बनणार नाही. त्याच्यामुळे हे आपल्याला काढावंच लागतं. वेस्टचं कपडा म्हणून आपण याला काढून घेतलं आणि या पद्धतीने आपला हा 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार आहे. याच्यामध्ये एक प्रोसेस आपल्याला करायची. तुमच्या लक्षात आलं, हा फडशीचा कलर आणि हा कलर एकदम सेम आलेला आहे पेपरवरचा. आता हे आपलं झाली योगपट्टी. याच्यामध्ये मार्जिंग वाढवायचं का योगपट्टीमध्ये? तर हो, आपल्याला खालून 1.5 इंचानी ही योगपट्टी वाढवायची आहे. कारण की इथे आपल्याला अर्धा इंच जोडण्यासाठी लागतं आणि तसं आपण अगोदरच ब्लाऊजच्या उंचीमध्येच 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं. पण शोल्डरसाठी पण आपल्याला इकडे लागतं अर्धा इंच आणि खालच्या साईडला असं आपण 1 इंच घेतलेलं असतं. पण इथं ज्यावेळेस आपल्याला हा पार्ट जोडावा लागेल तर याच्यासाठी तर मार्जिंग लागणार ना, त्यामुळं ही योगपट्टी खालून 1.5 इंचानी वाढवून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर हे बाकीचे पार्ट कसं वाढवायचं ते सांगते मी तुम्हाला. पिसावरती बघा, हे आपलं कस्टमरचं ब्लाऊज आहे. त्यांनी लेस वगैरे पण आणून दिलेली आहे. त्यांना ह्या जी बाही आहे, बाहीला अशी खालून माण्याची लेस टाकून द्यायची आहे. तर त्यांना हे ब्लाऊज या पद्धतीने स्टिच करायचं आहे. अस्तर सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगते, हे बघा, सगळ्यात पहिलं बॅक पार्ट चेक करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बाकीचे पार्ट बसवायला सोपं जातं. मी सगळ्यात पहिलं जो बॅक पार्ट आहे ना तो एकदा मार्जिंग करून घेते. हे बघा, खडू घेऊ आपण आणि खडूनी मार्जिंग करून घेऊ. बॅक पार्ट मध्ये आपल्याला कुठंच काही वाढवायचं नाही. जे आपण सुरुवातीला माप घेतलेली असती तीच आपली बरोबर आपल्याला जिथं उंची वगैरे येईल आहे तिथं आपल्याला हे करायचंय. बघा, या पद्धतीने आपल्याला झालं. बॅक पार्ट आपण जसंच्या तसा आखून घेतलाय. इथं आता आवडीनुसार गळा काढून घ्यायचा आहे आपल्याला, जो काही ब्लाऊजचा गळा आहे तो. आता ह्या उरलेल्या अस्तरमध्ये आपल्याला अजून फ्रंट पार्ट बाही कट करायची आहे. तर ती कशी व्यवस्थित बसल ते आपल्याला बघायचंय. हे 3 पार्ट आपल्याला बसवायचे तिथं. त्यासाठी बघा, हा पार्ट तुम्ही इकडं बंद बाजूला पण बसवू शकता. पण बघा इथं बसत नाही आहे की नाही, कमी पडतोय. तर आपण हा पार्ट ओपन बाजूने टाकू, म्हणजे अशा पद्धतीने टाकला तरीही चालेल. बघा, खाली जेवढं सरकवता येईल तेवढं आपण इथं सरकून घेऊ. बघा आलं. फक्त आपल्याला जी ही साईड आहे इकडनं 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं हुकलूक पट्टीसाठी आणि मग हे बाकीचं मार्जिंग करून घ्यायचं. हे बघा, मी करून घेते आता. सगळ्यात पहिलं सेम टू सेम मार्जिंग करून घ्या. हे बघा, करून घेतलं. सेम टू सेम मार्जिंग करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, हा जो गळा आहे तो आपण काढलेला नाहीये, तर तो गळा आपण नंतरून मार्किंगनी काढू घेऊ शकतो. बघा, जे काही मार्जिंग आहे ते आपण व्यवस्थित माप घेऊन परत एकदा काढू शकतो. किंवा तुम्ही इथं हा गळा असा कट करून त्याच्यानंतर हा गळ्याचं मार्जिंग काढून घेऊ शकता. आता यामध्ये काय करायचं, ह्या साईडनी तुम्हाला मी इथं थोडंसं दाखवते. बघा, जवळजवळ अर्धा किंवा 1.5 इंच अशा पद्धतीने हे मार्जिंग वाढवून अशा पद्धतीने हे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे जोडण्यासाठी. आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला ह्या साईडला एवढं करायचंय आणि ह्या साईडनी 1.5 इंच एक्स्ट्रा हुकलूक पट्टीला सोडायचंय. आता हा पार्ट जो आहे तो आपल्याला इथं या पद्धतीने ठेवायचा आहे. वरच्या साईडला आरामशीर आपली बाही निघून जाते. ह्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचंय. मी जसं तुम्हाला मागा सांगितलं, आपण पेपरवरती नाही केलं, तर संपूर्ण अशा पद्धतीने हे खालीपर्यंत मी हा पार्ट घेतला
आणि जसाच्या तसा आखून घेतला. झालं. घेतल्यानंतर आपल्याला इथे आता हे जसं इकडनं आपण वाढवून घेतलं तसंच ह्या साईडने पण हा कटोरी पार्ट जो आहे तो आपला जोडण्यासाठी इकडं वाढवून घ्यायचं आणि ह्या साईडने अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आणि या पद्धतीने इथे जोडून द्यायचं. इथं कुठलंही मार्जिन वाढवायचं नाहीये आपल्याला, कारण की आपण इकडं वाढवून घेतलंय ना दोन्ही साईडनी, त्याच्यामुळे इकडं वाढवण्याची गरज पडत नाही. आता इथं हे जोडून घेतलं आणि या पद्धतीने ही शोल्डरची लाईन अशा पद्धतीने हे मार्जिन इकडं वाढवायचे, इथे वाढवायचे आणि इथे आरामशीर आपली बाही निघणार आहे. तर या पद्धतीने ही एकदम सोपी पद्धत आहे. तर चला मग 3 प्रिन्सेस कट ब्लाउज तुम्हाला समजला. तशा पद्धतीने आपण इथे हा आखून घेतला आणि कट सुद्धा करून घेतला. व्हिडिओत समजलं नसेल काही तर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय भेटेल किंवा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. लाईक करा व्हिडिओला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.